हे बघा खायला आणले प्रशांत कॉर्नर आजे फोर्न बाया मित्रांनो पोहोचलोय फायनली आणि तुफान पब्लिक कचाकच गर्दी जेवणासाठी लाईन आहे हे बघा आज सांगते जेवायला जाऊ बोलते तरी पण तर काम 25 आजीला विचारू था मग मला तर लागेल कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हे बघा इथे पण आहेत कलर वाले मासे सगळे आपण ते सोडून सगळं करतो प्रॉपर्टीच्या वाटी पडतो पैसा कमवतो पण आजपर्यंत कोणी देवाकडे गेल्यावर काय घेऊन गेलाय का नाही ना अरे अरे मित्रांनो गोवर्धन पर्वत उचललेला आहे तो हे बघा एका अंगलीत उचलला आहे हा 1 रुपया कुठे घेतला नाही एक नाही एंट्री फी नाही पार्किंगची फी नाही जेवणाचे पैसे नाही काय नाही वेलकम बॅक मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्लॉग मध्ये आजचा कार्यक्रम असा आहे चाललोय वृंदावनला मिनी वृंदावन आहे पालघरला तिकडे चाललोय अजय आहे आणि माझा मित्र आहे विकी हा फर्स्ट टाइम येतो व्हिडिओ मध्ये तर आम्ही चाललोय गाडी घेऊन चाललोय ऍक्च्युली जाणार होतो ट्रेनला पण ट्रेन आहे ना ती डोंबिवलीवरून पालघर ही एकच ट्रेन आहे आणि ती आहे सकाळी 6ची तर सकाळी 6ला उठायला जरा जीवावर आलता आणि बोलो 6 वाजता जाम होते खूप होते ते लवकर त्यासाठी मग त्याला हा बोला की गाडी घेऊन जाऊ मग आता चाललोय 3 जण अजून विचारलं मी बाकी सगळे जण कोणी कामाला आहे कोणी कुठे आहे कुठे आहे सगळे तर आम्ही 3च आहोत विकी अजय आणि मी तर आता अजयला पिक केलंय आम्ही इथून त्याच्या गावावरून आणि निघालोय यांनी खायला आणले आमच्यासाठी ते सर्वांसाठी दाखव अजय बघ आशीर्वाद येतो बघा टाकणार इश्यू घालवणार हे बघा खायला आणले प्रशांत कॉर्नर अजय पूर्ण बाया आता हे इथं काय आपण अजय काय मालवडी आता खारबाव क्रॉस केलाय मालवडीला आहे हे बघा स्वीट आणलंय याने खाण्यासाठी आणि चला आता बघूया मिनी वृंदावन सारखं सगळं आहे तिथे बोलतात जाऊया बघू कसं काय आहे ते मित्रांनो विरार वसई सगळा क्रॉस केले पुढे आलोय आणि 2-2.5 तास झाले रनिंग मध्ये जाऊ कुठे थांबलो नाही काय नाही हा बघा मावालाय आज ड्राईव्ह करतोय आणि गप्पा गोष्टी चाललोय नॉर्मली एकदम लांबचीच चालू आहे मित्रांनो पोहोचलोय फायनली आणि तुफान पब्लिक कचाकच गर्दी आता पार्किंगला लावतो गाडी मग दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथे एंट्री आहे इथून एंट्री आहे तिथे गाड्या लावला पार्किंग आहे आणि समोरच एंट्रीला गणपती बाप्पा आहे आणि पब्लिक खूप आहे आणि इकडे वगैरे तिथे डायरेक्शन आहेत आणि इकडे खायला वगैरे ते वॉशरूम वगैरे इकडे आहेत आणि यांनी जॅकेट काढला आणि मी जॅकेटच्या आतमध्ये टी शर्ट नाही घातला तर मला आता गरम करतंय आणि तो जॅकेट काढून आलाय तर बघूया जाऊया काय काय फिरायला आहे कसं आहे काय ते माहीत नाही काहीतला बघूया कसं काय आहे ते मित्रांनो ते खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप सांगू शकत नाही एवढी खूप नाही जाम गर्दी आहे गिफ्ट शॉप इथे गिफ्ट शॉप आहे मित्रांनो जी जेवणासाठी लाईन आहे हे बघा एवढी लाईन आहे आज सांगते जेवायला जाऊ बोलते तरी पण तर काम 25 आजीला विचारू था मग इकडे लवकर ती जेवणाला लाईन आहे या जावा जागे मला तर लागेल जावायला लागेल बोलता आजी मित्रांनो गोशाला आहे गाय वगैरे आहेत गाई पण आहेत जर इथून मित्रांनो चारा विकत घ्यायचा आणि गायींना द्यायचा असं आहे मस्त आहे आणि ते फळं वगैरे इथेच ते गायला जेवढं काय खाण्यासाठी ना ते सगळे इथे आहे बाकी ते स्टॉल वगैरे आहेत कशाचे प्रसाद वगैरे दूध हे वगैरे इथे बॅग्स वगैरे आहेत भरपूर काय काय आहे श्री राधा विहारी टेम्पल Govinda
मित्रांनो मंदिरवर ही जी कलाकृती आहे ना याच्यात बघा एवढी डिटेलिंग आहे ना, एवढे मस्त केलंय ना, खूप भारी वाटतं. आणि रात्री ना हे लाईट वगैरे पेटतं ना तेव्हा अजून भारी दिसतंय. हे बघा ही मागची बाजू आहे मंदिराच्या आणि खूप मोठा एरिया आहे. श्री राधा मदन मोहन टेम्पल आहे मित्रांनो, मंदिर इकडे आहे, हा आला आहे आणि त्याचे टाईम आहे. हे बघा आरती वगैरे जेवण वगैरे काय आहे ना सगळं आहे. हे आहे खूप मोठा आहे. जाऊया आपण तिकडेच. आजूबाजूला मस्तपैकी झाडे लावलेत, सगळीकडे झाडं लावलेत. हे बघा आणि हा मंदिर आहे खूप मोठा आहे. तिकडे जाऊनच बघू मित्रांनो. इथून एंट्री आहे. हे बघा किती मोठं आहे. दाखवतो तुम्हाला. मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला दिसेल, नसेल तर मग नाही दिसणार आहे. चला आता निघतो पुढे. आता बघूया पुढे काय आहे. अजून खूप काय आहे बघण्यासारखं. तर आता इथून दर्शन घेतलं, आता निघतो. भूक लागली जाम, पण तिथे गर्दी पण जाम आहे ना, काय करणार. बघूया काय होतं ते. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे. मित्रांनो फॉरेस्ट मध्ये झालोय, आतमध्ये जाम गर्दी आहे आणि आम्ही अचानक आलो थांबलो आणि जातो आता आतमध्ये. हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 रामा वृंदावन धाम की. सब लोग आगे आ जाएंगे, सब लोग जल्दी आ. मित्रांनो इथे काही गोष्टी समजून सांगितल्या, काही इथली इन्फॉर्मेशन दिली, काही माहिती दिली आणि खूप काही गोष्टी आहेत सांगितलेल्या आहेत. आता आपण जाऊया, बघूया छोट्या छोट्या गोष्टी. कुठून जायचं कुठून जायचं काय माहित नाही. ओके हे इथे सांगतात पण मथुरा गोकुल आणि अजून काय काय सांगितलं आहे. आय डोंट नो, काही समजलं नाही पण बघूया. हे मथुरा, हे बघा असे बनवले, मस्त आहे. उभे उभे आहे ना ते बघा. तिकडे आर्टिक लावल्यात. भजन मंडळी भजन करतात, श्रीकृष्ण पण आहेत मध्ये. आणि इकडे काही लोक ते बघा कुठे चरले चपलं घालून फोटो काढतात. काय बोलणार. खूप सारे मासे आहेत, कलरवाले मासे आहेत. हे बघा दिसत असतील का, दिसतात का नाही माहित नाही. हे बघा इथे पण आहेत कलरवाले मासे आहेत. हे बघा आणि आता ब्रिजवर आलोय. खाली पाणी आहे, तिकडे पण पाणी आहे. खूप भारी आहे आणि काय क्लायमेट आहे आणि किती भारी वाटतं बघा ना. हे बघा विचार करा, इथे एवढी पब्लिक नसतील, तुम्ही 4-5 जण आहात, किती भारी वाटेल ना रे. हा एक नंबर वाटेल. फक्त तुम्हीच नाही, कसला गोंगाट नाही, कसला नाही आवाज, काही नाही. इकडे जाऊया. मस्त मस्त असे आर्टिक ठेवलेत मध्ये मध्ये, खूप भारी आहे. ब्रह्मण घाट, ब्रह्मण घाट. मित्रांनो खूप असं भारी वाटतंय, खूप भारी आहे. यांना पण विचारू, अजय तुला कसं वाटतं? तुला काय भारी वाटलं? शांत आहे मित्रांनो, काय गोंगाट नाही, काय नाही. विचार करा कोणीच नसतं आणि तुम्हीच असते ना फक्त, किंवा आम्हीच असतो ना, एकदम एवढं शांत असतं ना आणि एवढं भारी वाटलं असतं ना. थोडी पब्लिक आहे म्हणून गोंगाट पण आहे, बाकी काय नाही. कृष्ण बलराम नामकरण तो कुठला मंदिर आहे तो बघतो, त्याच्यात जातो. बघायला चांगले
किती मोठा आहे बघा. सगळीकडे नुसती झाडच झाडं लावल्यात, नुसती झाडं, नुसती ग्रीनरी, नुसती ग्रीनरी. पावसाळ्यात काय मजा येत असेल. श्री श्री राधा रमण टेम्पल. अजय ठेसाल तो पायरी बिरी बघ ना, काही लागला अजयच्या. ओके हे बघा राधा रमण. आणि असं बसायला आहे, सगळी जण बसतात इथे, मस्त बसल्यात. आणि नाही का कोणी फोटो काढतात, कोणी काय मस्त थंड आवडतं. श्री राधा गोकुळनंद मंदिर, गोकुळनंदची मंदिर. एंट्री भारी आहे. एंट्रीला तो घंटा वाजवा, आतमध्ये घंटा बघ वाजव. एंट्रीला बघा याचा आवाज कसा एकदम कंपन होतो एकदम. इथे तुलस आहे. अजय हे मंदिरांची थीमच अशी आहे, इनकम्प्लीट नाही आहे ते. थीमच ती आहे ना रे बा. राम राम भगवंत सोडून चाललं. तर काही रडून रडून चक्कर येऊन पडल्यात, तर काही मारतायत स्वतःला, काही दोष देतात. तर मग भगवंत तेव्हा सांगतात की काही झालं, दुःख काही सुख दुःख काही झालं तरी चालेल, पण तुम्ही माझं नाव घेणं सोडू नका. हे या लीलेतून दाखवलं गेलं आहे. आणि दुसरी लीला तिथे दाखवली आहे. तर ब्राह्मण लोक काय करतात, यज्ञ करतात ना, यज्ञ होम हवन. आपल्याकडे काय होतं, सत्यनारायणची पूजा. तर तिथे आता वृंदावनमध्ये यज्ञ चालू आहे आणि भगवंत छोटे आहेत त्याच्यापेक्षा थोडे मोठे. तर तिथे गेले, त्यांना म्हणाले की मला भूक लागली ब्राह्मणांना. तर ब्राह्मण म्हणतात का आम्ही यज्ञ करतो तर आम्ही आता खायला नाही देऊ शकतो. तर भगवंत नाराज होऊन थोडे पुढे जातात. तर तिथे ब्राह्मणांच्या पत्नी आहेत, ब्राह्मण पत्नी. तर त्या काय बोलतात, तर आता त्यांचं प्रेम आहे भगवंत, त्या भगवंतांसाठी सगळं खायला घेऊन जातात. तर भगवंत तेव्हा काय सांगतात की तुम्ही माझ्यासाठी होम यज्ञ हवन नाही केलं तरी चालेल, काय करा, फक्त माझं नाव घ्या, मला प्रेमाने फक्त एकदा नावाने हाक मारा किंवा नामस्मरण करा, मी तुम्हाला सगळं काही देऊ शकतो. हे या दोन्ही लीला दाखवत आहे. आपण ते सोडून सगळं करतो, रॉबर्टच्या वाटी पडतो, पैसा कमवतो, पण आजपर्यंत कोणी देवाकडे गेल्यावर काय घेऊन गेलंय का, नाही ना. त्यासाठी फक्त काय लागतं, भगवंतांचं नाव. या दोन्ही लीला एकच दाखवत आहेत की आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. अरे अरे जय जय. मित्रांनो, गोवर्धन पर्वत उचललेला आहे तो, हे बघा एका अंगलीत उचललाय. इथपर्यंत आलोय, आता अजून पुढे आहे, पुढे जाणार आहोत.
शकता हे गोवर्धन पर्वत आहे, याची आम्ही परिक्रमा करतोय आणि इथे आलोय मागच्या साईडला, मागच्या बाजूला हे बघा वरते. आणि हे बघा अशा आर्ट केलंय गोवर्धन पर्वत, भारी वाटते. आणि जाऊ नको सांगितले तिथे तरी पण काय ऐकत नाही लोक. अजयला आणि विकीला लागली भूक, पण टाईम होता 3चा आणि 3 वाजून गेले, प्रसाद संपला आहे आणि त्यांना लागली भूक. मित्रांनो व्हिडिओ तर मोठी असणार आहे पण मजा येईल तुम्हाला. भारी भारी आहे बघण्यासारखं काय काय आहे. आणि आम्ही बनवले पण भारी. मिनी वृंदावन आहे ना, ते बरोबरच बोलतात, सगळ्या गोष्टी आहेत तिथे त्याच्यासारख्या. तर अजून आम्ही फिरतोय, परिक्रमा पूर्ण करतो आणि मग जातो. चेहऱ्याचा हाल बेहाल. चपला बिपला तिथे होत्या आणि अख्खा सगळा फिरून आलो, पण असं काही त्रास नाही झाला बिना पाहिजे ना रे. त्रास काही नाही झाला. तर आता बघतो, आता निघू आणि मग कुठेतरी बाहेर खाऊ. भूक पण लागले. अजय मनातल्या मनात किती शिवाय देत असेल काय माहिती. अजयला जाम भूक लागते कारण की त्याचा कंट्रोल नाही होत ना म्हणून. तर आता निघतो आम्ही ना रे. चल निघतो आम्ही, निघतो आता. काहीतरी खायला जाऊ, दाखवू तुम्हाला तिकडे. मित्रांनो पार्किंग वगैरे मोठी आहे आणि जागा तर खूपच मोठी आहे आणि जंगल आतमध्ये तुम्ही बघितलं असेल. बस वगैरे पण लावू शकता. आणि हे साईडला बघा किती गाड्या लागल्यात आणि त्या साईडला पण अजून गाड्या लागल्यात. खूप मोठा आहे, काय टेन्शन नाही. आणि सगळं फ्री आहे, म्हणजे जेवण पार्किंग बिर्किंग सगळं फ्री आहे. आणि विकी तिथे शूज घालतोय, बसला तिथं शूज घालतोय. अजयने हातात घेतला शूज आणि मीनी घातलेच नाही चप्पल. मला माहिती आहे मंदिरात जायचे सारखे काढावे लागणार. चप्पल घाला. स्मार्ट ना रे अजू, स्मार्ट शंकर. तर काय सांगत हो तुम्ही. हां 1 रुपया कुठे घेतला नाही. नाही एंट्री फी, नाही पार्किंगची फी, नाही जेवणाचे पैसे, नाही काय नाही. हां बट जेवणाला खूप गर्दी आहे तर तिथे त्यांचा पेड पण आहे, म्हणजे तुम्ही पैसे देऊन पण तिथून घेऊ शकता. ते वेगळं असतं, त्यांचा कॅफे काहीतरी आहे तिथे, तिथून तुम्ही पैसे देऊन पण खाऊ शकता. जर तुम्हाला असं वाटतं की गर्दी खूप आहे किंवा इथे नाही खायचं तिकडे खायचं, तिकडे पण खाऊ शकता पैसे देऊन. आणि फ्रीवाला पण आहे इथे, काय टेन्शन नाही. पार्किंगचे कशाचे 1 रुपयाचे पैसे नाही, कुठला पास नाही, काय नाही ना रे. एकदम मस्त, 1 नंबर. अजूनपर्यंत मी जिथे पण गेलो ना ऍटलीस्ट पार्किंग तरी पैसे द्यायलाच लागलेत, पण इथे नाही पार्किंगचे पैसे नाही कशाचे ना. 1 नंबर काम 25. तर आला मित्रांनो बदामचा बादशाह आलेला आहे. तर निघूया आपण. मोठी गाडी आली, थांब. ॲम्ब्युलन्स आलेली आहे. तर निघतो, काहीतरी खावायला जाऊया, तिकडेच आपण बोलू, पुढचं बोलूया. तोंडाचा हाल जरा बेहाल झाले सगळ्यांचे तोंड जरा बेहाल झालेत. तर निघू मग, जातं खायला जाऊयात मला. मित्रांनो BMWचा सगळे BMW चाललेत, सगळे रस्ता जाम केले.
आता शोरूम ओपन केला आणि यो यामाला यो यामाच्या गाड्या आल्यात त्या बघा यामाच्या. मित्रांनो इथे आलोय अंबाडीला. इथे एक धाब्यावर बसलोय. व्हेज नॉनव्हेज इथे दोन्ही आहे. याला व्हेज खायचं आहे, मला आणि विकीला नॉनव्हेज खायचं आहे. तर इथे दोन्ही पण आहेत आणि इथे बसलोय. आता ऑर्डर सांगितलेली. पापड घेतले तुम्हाला दाखवतो आंबा. पापड घेतलेत आणि हे शेजवान चटणी आणि कोल्ड्रिंक थम्सअप. काम 25 ना रे? बोल बरोबर. काम 25 तुझा काम 25. मित्रांनो ऑर्डर आलेली आहे. हा पनीर मसाला आहे, हा चिकन मसाला आहे आणि हे 2 जिरा राईस मागवलेत. अजून राईस नंतर बोललो मागू, पहिले हे खाऊ गरमागरम. ओके ना. आणि पापड संपले होते, अजून मागवले 3. तर मित्रांनो जेवण वगैरे केलं. आता आलोय गाडीत बसलोय. जेवण बाकी नाही, 1 नंबर होता आणि खूप जेवलोय, खूप म्हणजे खूपच. तर जेवणाची टेस्ट कशी होती? 1 नंबर. लाजवाब. मजबूत झाली. लाजवाब म्हणजे 1 नंबर टेस्ट होती मित्रांनो. जाम भारी वाटलं. आले बिल आदर्श डाबा. मी दाखवतो. मी जनरली दाखवत नाही नाव वगैरे नंबर, पण दाखवतो. खूपच भारी होता. हे बघा 850 रुपये बिल झालाय तिघांचा. मस्त लागला आणि जाम जेवलो, एकदम पोट भरून जेवलोय. तर आता निघतो घरी जायला. पुढे दाखवतो तुम्हाला ना रे. चला मित्रांनो भिवंडीत पोहोचलोय आणि भिवंडीत पोहोचल्यावर ट्रॅफिक चालू. तर मित्रांनो आता अजय इथून जाणार आहे. अजयचा घर इकडे आहे या साईडला. तर अजय जाणार आहे आणि आम्ही दोघं तिकडे जाणार आहोत. तर हा व्लॉग आता इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.